अपघात झाला आहे। वाशिमच्या मालेगाव ते शेलू बाजारात दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर नागपूरच्या लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाशिमच्या मालेगाव ते शेलू बाजारात दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर नागपूरच्या लेनवर हा अपघात झाला आहे। मृतकांमध्ये 44 वर्षीय पराग सोनार आणि त्यांचा 7 वर्षीय मुलगा अनुज सोनार याचा समावेश आहे, तर 40 वर्षीय पत्नी दीपाली सोनार व 17 वर्षीय मुलगी ऋतुजल सोनार आणखी एक मुलगा जखमी आहे। तर सोनार कुटुंबीय नवी मुंबईवरून वर्धा इथं जात असताना हा भीषण अपघात घडला। हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे। कार पाठीमागून ट्रकवर जोरदार आदळली। यामध्ये कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे। कार चालक पराग सोनार आणि त्यांचा मुलगा अनुज सोनार यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातामधील गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आलं आहे। तर अपघातस्थळी कारंजाच्या श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख हायवे पोलीस पोहोचून त्यांनी कारमध्ये फसलेले मृतदेह पत्रा कापून बाहेर काढलेत। तर एकाच कुटुंबातील कर्ता पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झाल्यानं सोनार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे।